नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। जमिनीच्या वादातून अक्कलकुवा तालुक्यात वृद्धाची हत्या, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल। नमस्कार। अक्कलकुवा तालुक्यातील खोडीचा सासवालपाडा येथे शेत जमिनीच्या मालकी हक्कावरून आणि मोजणीवरून झालेल्या वादात चौघांनी केलेल्या मारहाणीत एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी मोलकी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे। दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। फिर्यादी फुलसिंग सिपा वसावे यांच्या मालकीच्या वनपट्ट्यातील जमिनीत संशयित हिरालाल बावा वसावे, विरजी सोन्या वसावे, संपत विरजी वसावे आणि धानकीबाई विरजी वसावे सर्व राहणार खोडी हे मोजणी करण्यासाठी आले होते। यावेळी फिर्यादी फुलसिंग व त्यांचे वडील सिपाहुरजी वसावे मयत हे तिथे गेले आणि आमच्या शेतात कशाची मोजणी करत आहात अशी विचारणा केली। याचा राग आल्याने संशयितांनी सदर जमीन आपली असल्याचे सांगत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। वाद विकोपाला गेल्यावर आरोपी हिरालाल वसावे आणि विरजी वसावे यांनी जमिनीवरील दगड उचलून सिपा वसावे यांच्या छातीवर 2-4 वेळा जोराने मारले। यामुळे सिपा वसावे जमिनीवर कोसळले। फिर्यादी आपल्या वडिलांना सोडवण्यासाठी गेले असता अन्य 2 आरोपी संपत वसावे आणि धानकीबाई वसावे यांनी सिपा यांना हाताने पाठीवर बेदम मारहाण केली। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले सिपा वसावे जागीच बेशुद्ध पडले। बेशुद्ध अवस्थेत सिपा वसावे यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय मोलकी येथे नेण्यात आले, मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी फुलसिंग वसावे यांच्या फिर्यादीवरून मोलकी पोलिसांनी चौघा आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जयसिंग पावरा हे करत आहेत। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क साठी उपसंपादक रवींद्र वळवी बोले। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।